राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी। राजेंद्र जैन यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला। सुनेत्रा पवार, पार्थ पवार, भुजबळ अर्ज भरताना उपस्थित। राज्यसभेवर जायचा विचार होता, दुर्दैवाने हाती आलेल्या संधी गेल्या। भुजबळांची खदखद, तर इतरांची मुलं राज्यसभेवर लोकसभेवर जातात, तसा न्याय व्हावा अशी इच्छा होती, भुजबळांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना। शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीमध्ये बैठक। आज संध्याकाळी दिल्लीमध्ये शिवसेनेची बैठक। दादर प्लाझाजवळ बेस बसचा भीषण अपघात। बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात घडल्याची माहिती। अपघातामध्ये एकाचा मृत्यू, एक गंभीर, 4 जखमींवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात मुख्य संशयित आरोपीचा धक्कादायक जबाब। पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं प्रशिक्षण दिलं। आरोपी निधा खानची कबुली। तीन महिन्यात गॅस सिलेंडर 89 रुपयांनी महागला। इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये सिलेंडरचे दर कमीच, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। मुंबईमध्ये वॉटर टँकर असोसिएशनचा आजपासून बेमुदत संप। मागण्या मान्य न झाल्यामुळे संपाचा बडगा। टँकरवर अवलंबून असणाऱ्या मुंबईमधल्या व्यवसायांना आता फटका बसणार। राज्यामध्ये अनेक ठिकाणी आनंदघणांची आनंद वार्ता। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनचा प्रवेश। मुंबई पुण्यात मान्सूनची शक्यता। विदर्भातील 5 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। पावसाळा उंबरठ्यावर असतानाही नागपूरमध्ये उष्णतेचा तडाखा कायम। काल कमाल तापमान 43.8 अंशांवर। ब्रह्मपुरीत सर्वाधिक 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। नवी दिल्ली विमानतळावर वादळासह पावसामुळे विमानांचं नुकसान। T2 वरच्या एअर इंडियाच्या 3 विमानांचं नुकसान। धावपट्टीवरच्या उपकरणं आदळल्यामुळे विमान सेवेतून बाहेर। डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये खासगी विमान धावपट्टीवर कोसळलं। टेक ऑफ दरम्यान विमान क्रॅश। भीषण अपघातामध्ये पायलट आणि को पायलटचा मृत्यू।